म्हणावं लागेल, कारण करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा निकाल कोर्टानं दिला। त्यामुळे आधीच मंत्री पदावर टांगती तलवार असताना वांद्रे कोर्टाचा हा निकाल मुंडेंच्या राजीनाम्याचं कारण ठरणार का? कारण विरोधक तशी मागणी करतायत। करुणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी, वांद्रे कोर्टाचा निकाल, पोटगीचे आदेश, धनंजय मुंडेंना करुणा शर्माचा धक्का। गोत्यात आलेले मुंडे राजीनामा देणार? मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या अटकेनं धनंजय मुंडे आधीच अडचणीत सापडले। त्यातच आता करुणा शर्मा संदर्भातील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयानं मुंडेंभोवतीचे संकटाचे ढग आणखी गडद केल्याचं दिसतंय। करुणा शर्मा याच धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचा निर्वाळा करत कोर्टानं मुंडेंना त्यांना पोटगी म्हणून ₹1.25 लाख प्रति महिना देण्याचे आदेश दिलेत। 100% यशाला पहिली बायको म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिलेला आहे आणि जे पोटगीसाठी त्यांचे वकील लढत होते की ती बायको नाहीये, त्यांना पोटगी देण्या नकारायचा आहे, तो आज कोर्टाने मला न्याय दिलेला आहे। पण तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाहीये। त्याच्यासाठी ते ऑर्डरचे खिलाफ मी हायकोर्टामध्ये जाणार आहे। एकामागून एक प्रकरणात धनंजय मुंडे गोत्यात येत असल्यानं आता त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं दिसतंय। आता करुणा शर्मा प्रकरणात कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यानं पुन्हा एकदा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाल्याचं दिसतंय। मला असं वाटतं की या सगळ्या घटना, या सगळ्या घडामोडींनी देवेंद्र फडणवीसजीही अवगत होते आणि जे अत्यंत निकामी आणि निरुपयोगी ठरलेला महिला आयोग आहे ही सगळीच मंडळी अवगत होती। मग त्यांना सगळ्या कल्पना असताना त्यांनी मंत्रिमंडळात सामावून का घेतलं आणि या संबंधाने सगळा निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्रजींनाच असताना ते कानावर हात का ठेवत आहेत, हा खरा कळीचा मुद्दा आहे आणि यावर देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण येणं जास्त गरजेचं आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर केवळ मंत्रिपदच नव्हे तर मुंडेंनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा अशी मागणी केली। ईसीआयला जे पत्र लिहिणार होते ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी, त्याच्याबरोबर हे देखील ॲप्लिकेशन टाकणार आहे की या व्यक्तीने, या स्त्रीनी सरळ सरळ म्हटलंय की त्यांचं लग्न 98 मध्ये झालंय, त्यांची ही केस आहे, ते ही केस देखील ॲफिडेव्हिटमध्ये दिलेली नाहीये आणि लग्न झालं असेल तर पहिलं हे लग्न झालंय हे त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये दिलेलं नाहीये, म्हणजे ॲफिडेव्हिटमध्ये खोटी माहिती दिली आहे, म्हणून त्यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मी मागणी आता करणार आहे। वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निकालानं धनंजय मुंडे पुरते गोत्यात आले। त्यामुळे आधीच राजीनाम्यासाठी प्रचंड दबावात असलेले धनंजय मुंडे करुणा मुंडे प्रकरणानंतर तरी राजीनामा देतात का, किंवा सरकारकडून त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।